हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला 8th लेक्चर बघायचं आहे कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोलचं. तर लेक्चर थोडं मोठं होणार आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये CRC बघितलं होतं, सायक्लिक रिडंडन्सीचे आणि त्याचे इक्वेशन, राईट. तर ही एक मोस्ट म्हणजे चांगल्या प्रकारची टेक्निक वापरली जाते फॉर एरर करेक्शन अँड डिटेक्शनसाठी. सो आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोच, सो ते आपल्याला बघायचे. आता फर्स्ट, दॅट इज अ डिफरंट अप्रोचेस फॉर एरर कंट्रोल. तर कुठल्या प्रकारचे दोन अप्रोच वापरले जातात बघा. तर फर्स्ट येतं FEC. FEC is called as forward error contraction. आणि दुसरं येतं दॅट इज ARQ, ऑटोमॅटिक रिक्वेस्ट फॉर ट्रान्समिशन. ठीक आहे. सो बघूया आपण फर्स्ट ARQ काय असतं. ARQ पहिले घेऊ आपण, कारण ARQ ही एक प्रकारची काय रिसिव्हरला रिक्वेस्ट असते. ही एक रिक्वेस्ट इन द फॉर्म ऑफ रिट्रान्समिशनसाठी असते. म्हणजे जर एखादा एरर ऑकर झाला, राईट, रिसिव्हरला ते जर सिग्नल पोहोचले नाही, तर रिसिव्हर पण काय करतो की पुन्हा रिट्रान्समिट करण्यासाठी रिट्रान्समिशन नावाचा एक फीडबॅकच्या उपयोगाने आउटपुट अगेन फेड टू द व्हॉट इनपुट ते सिग्नल आपण रिट्रान्समिट करत असतो. सो ARQ मध्ये रिट्रान्समिशनची मेथड वापरली जाते, बट ॲडिशनल चॅनल वापरलं जातं. हे ॲडिशनल चॅनल इज नथिंग बट व्हॉट युअर फीडबॅक. ठीक आहे. तर फीडबॅक थ्रू आपण ARQ ऑपरेट करतो फॉर रिट्रान्समिशन. बट FEC आपलं जे फॉरवर्ड एरर करेक्शन जे आहे, तर यामध्ये आपण फीडबॅक तर काही वापरत नाही, राईट. बट यामध्ये आपण एरर करेक्शनसाठी एक प्रकारचा एरर डायरेक्ट डिटेक्ट करून काय केलं जातो, डिटेक्टेड एरर इज करेक्टेड ॲट अ रिसिव्हर. ठीक आहे. रिसिव्हरमध्येच तुम्हाला एरर करेक्शन करण्याची एक प्रोसेस असते. ओके. आफ्टर दॅट आता एरर करेक्शन टेक्निकची आपल्याला डायग्राम बघायची. सो एरर करेक्शन टेक्निक, कशा प्रकारे एरर करेक्शन टेक्निक वर्क करते. तर बघा, फर्स्ट आहे तुमच्याकडं ब्लॉक डेटा सोर्स. डेटा सोर्स हा बायनरी फॉर्ममध्ये असणार. तो फेड होतो एनकोडर सोबत. आफ्टर एनकोडर सेंड इट टू द व्हॉट डिकोडर अँड देन लास्ट वन डेस्टिनेशन. ठीक आहे. सो डेटा जो सोर्स आहे हा आपला कुठल्या फॉर्ममधला डेटा आहे, दॅट इज अ बायनरी डाटा, राईट. बायनरी डेटा किंवा डेटा बिट्स म्हणतो आपण त्याला, अँड डेटा बिट्स इन द फॉर्म ऑफ व्हॉट, दॅट इज अ मेसेज. ठीक आहे. विच इज अ फेड टू द व्हॉट इन एनकोडर इनपुट. देन एनकोडर ॲड some parity bit, additional bits म्हणजेच parity bit, and this parity bit not contain any information. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन राहत नाही, आपण एक्स्ट्रा बिट त्याला ॲड करतो, राईट. आणि हे जे आपण ॲड केलेले पॅरिटी बिट आहे यांचं बनवतो काय, एनकोडर कोडवर्ड, आणि हा कोडवर्ड आपण देतो कोणाला, डिकोडरला. डिकोडर काय करणार, त्याला ओरिजिनल फॉर्म ऑफ सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार, राईट, आणि ते जाणार कोणाला, डेस्टिनेशनला. सो आपण डेटा बिट हे बायनरी फॉर्ममध्ये इनपुट दिले आणि तेच आपल्याला डिकोडरला पुन्हा बायनरी फॉर्ममध्ये म्हणजेच डेटा बिटच्या फॉर्ममध्ये मिळाले. म्हणजे जशाच तसे सिग्नल आपण काय करतो, इनपुटपासून आउटपुटपर्यंत घेऊन जातो. तर ही या प्रकारचं एरर करेक्शन टेक्निक आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपण डिफरंट टाईपचे एरर कंट्रोल बघतोय, FEC आणि ARQ. मध्ये फीडबॅक हा नेसेसरी आहे,
बट APC मध्ये फीडबॅकची गरज पडत नाही, कारण तो ऑलरेडी काय करतो, करेक्ट करून एरर पाठवतो. राईट. सो आपल्याला आता पुढे जी टेक्निक शिकायची आहे ती FAC's टेक्निक पुढे कंटिन्यू करायची आहे. सो याला नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट दॅट इज FAC. FAC आपण हीच कंटिन्यू करतोय कारण याच्यामध्ये फीडबॅकची गरज पडत नाही. ओके, फॉरवर्ड एरर कंट्रोल आपण म्हणतो याला. FAC हे जे वर्क करतं ॲट द रिसिव्हर, हा रिसिव्हर काय सर्च करतो की मोस्ट लाईकली करेक्ट कोड कुठला आहे. इट सर्चेस द मोस्ट लाईकली कोडवर्ड. राईट. आणि हा मोस्ट लाईकली कोडवर्ड काय करणार, वेन द एरर इज डिटेक्टेड, जर एरर डिटेक्ट झालं ॲट दॅट टाइम डिस्टन्स बिटवीन रिसिव्हर इज इनव्हॅलिड. कोडवर्ड ज्यावेळेस तुमचं एरर डिटेक्ट होणार तर डिस्टन्स बिटवीन रिसिव्हर इज अ इनव्हॅलिड कोडवर्ड. अँड दुसरं, ऑल पॉसिबल व्हॅलिड कोडवर्ड इज टू बी इज ऑप्टेन. म्हणजे इनव्हॅलिड कोडवर्डचं कन्वर्जन काय करतंय, दॅट इज अ व्हॅलिड कोडवर्ड फॉर्ममध्ये. आपण असं जरी म्हटलं तरी याला चालेल. ठीक आहे. व्हॅलिड कोडवर्ड फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट FAC मध्ये मिळतं. याला आता डायग्रामच्या स्वरूपात बघूया. बघा, हे आपले कोडवर्ड 11001100. यामध्ये 3 प्रकारचे डिस्टन्स घेतले कारण डिस्टन्स बिटवीन त्यांनी हा वर्ड यूज केलेला आहे. तर व्हॅलिड कोडवर्ड हा 1110 एक मिनिट 011100. राईट. दिस इज व्हॅलिड कोडवर्ड 1 and this is distance 1, हा डिस्टन्स 2, हा डिस्टन्स 3. तर डिस्टन्स 2 साठी पण एक काय कोडवर्ड आहे. आफ्टर दॅट थर्ड साठी सुद्धा आहे. ठीक आहे, तो काही असेल. बट मोस्ट लाईकली कोडवर्ड कुठला कन्सिडर केला जातो, दॅट इज अ डिस्टन्स ऑफ 1. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅलिड कोडवर्ड किती आहे, इन द फॉर्म ऑफ 1. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट वॉट FAC. तर FAC मध्ये इनव्हॅलिड कोडवर्डचं कन्व्हर्जन व्हॅलिड कोडवर्डमध्ये केलं जातं. तर ह्या एरर करेक्शन टेक्निकच्या काही FACच्या काही कोडिंगच्या टेक्निक आहे. सो दॅट फॉलोइंग टेक्निक्स आर, 4 प्रकारचे टेक्निक आहे. दॅट इज अ लिनियर ब्लॉक कोड, सेकंड वन convolution coding, third one Hamming coding, and fourth one is cyclic coding. तर आपण आज लिनियर कोडिंग, कन्व्होल्युशन कोडिंग आणि हॅमिंग कोडिंग ह्या तिन्ही टेक्निक आज कोडिंगच्या मेथड बघणार आहोत. सो याला व्यवस्थित लक्ष द्या. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट बघायचं आपल्याला आता लिनियर ब्लॉक कोडिंग. इन लिनियर ब्लॉक कोडिंग इझी आहे. लिनियर ब्लॉक कोडिंग मध्ये काय असणार, एक आपला सोर्स आणि तो एनकोडर आणि त्यानंतर हे काय करणार, याचा आउटपुट पुढे पाठवणार. राईट. सो हे आउटपुट इन द फॉर्म ऑफ काय असतं, दॅट इज अ के आणि n-k. के इज कॉल्ड ॲज अ मेसेज बिट आणि हे जे बिट असतील हे आपले n बिट असतील. याचा आधी CRC आपण बघितलं, त्यामध्ये सुद्धा असंच होतं. आणि हे आपले असतात चेक बिट, म्हणजे जे की n-k म्हणून वापरलं जातं. राईट. सो डायग्राममध्ये आपण जनरेशन ऑफ व्हॉट, आपल्याला आता काय करायचे, जनरेशन ऑफ ब्लॉक कोड. सो हे जनरेट करण्यासाठी आपण n-k ब्लॉक कोड कन्सिडर करणार. राईट. आता हे ब्लॉक कोड काय करता, ॲक्सेप्ट करता इन्फॉर्मेशन, ॲक्सेप्ट द इन्फॉर्मेशन, and this information is a
सक्सेसिव्ह इन द फॉर्म ऑफ के बिट. ही इन्फॉर्मेशन याचं सक्सेशन करून आपण के बिटमध्ये ती स्टोअर ठेवतो. राईट. मग ॲट द एंड ऑफ के बिट मेसेज बिट आपण काय करतो, के बिटमध्ये ॲड करतो एन मायनस के पायरिटी बिट. जर पॅरिटी बिट म्हटलं तर ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते का? नाही. म्हणजे ॲट द एंड म्हणजे आपण ॲक्सेप्ट केलेली जी इन्फॉर्मेशन ही के बिटमध्ये आली इथपर्यंत. मग के बिटमध्ये आपण ॲड काय केलं, एन मायनस के. एन मायनस के म्हणजेच काय, दॅट इज अ पॅरिटी बिट. मग पॅरिटी बिटमध्ये इन्फॉर्मेशन आहे का? नाही. म्हणजेच एन मायनस के इज रिलेटेड विथ वॉट, दॅट इज अ के बिट. बरोबर ना, के वरच डिपेंड असणार ना एन मायनस के, कारण एन मधून मायनस के हा वजा करायचा आहे, म्हणजे एन मायनस के हा के वर डिपेंड असणार. राईट. सो नेक्स्ट पॉईंट यामध्ये आपल्याला आणखी कन्सिडर करावा लागतो, वाय वी यूज अ लिनियर कोड. लिनियर कोडच का वापरला जातो यामध्ये? सो लिनियर कोडमध्ये वापरण्याचं कारण असं की आपण काय करतो, टू कोड वर्ड ॲड करतो. राईट. आणि हे टू वर्ड कोड वर्ड ॲड करताना आपण मॉड्युलो 2 घेतो. आणि हे मॉड्युलो 2 काय करतं, आपल्याला थर्ड कोड वर्ड फॉर्म करून देतं. बट कुठल्या फॉर्ममध्ये? तर लिनियर कोड फॉर्ममध्ये. सो दॅट वी यूज अ लिनियर कोडिंग. राईट. आफ्टर दॅट लिनियर कोडिंग नंतर येतं कोड स्ट्रक्चर. कोड स्ट्रक्चर कसं असतं बघा, यामध्ये जास्त सांगण्यासारखं नाही, त्यामुळे आपण हा थोडा पॉईंट फास्ट घेतोय. ठीक आहे. सो कोड स्ट्रक्चर यामध्ये आपण आत्ताच बघितलं की के बिट म्हणजेच मेसेज M0 M1 M2 MK-1 आणि राईट साईडला काय असणार, दॅट इज एन मायनस के, B0 B1 B2 अप टू BN-K-1. ठीक आहे. तर याला एन मायनस के बिट पायरिटी बिट म्हणता आणि याला के बिट म्हणता. याला के बिट म्हणा आणि याला पायरिटी बिट म्हणा. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट स्ट्रक्चर. मग आता आपल्याला बघायचं हॅमिंग कोड. ठीक आहे. सो लिनियर ब्लॉक कोडमध्ये आपण बघतो काय की एक डायग्राम, त्या डायग्राममध्ये के आणि एन मायनस केचं रिलेशन काय आहे, ते एन मायनस के ब्लॉक कोड कशा प्रकारे इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करतं, देन के बिट ॲड करतो एन मायनस के बिटमध्ये. राईट. आणि एन मायनस के मध्ये कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन राहत नाही, कारण पायरिटी बिट म्हणतो आपण त्याला. आणि एन मायनस के विच इज रिलेटेड टू द व्हॉट, के बिट. आणि लिनियर कोड काय गरजेचं आहे, कारण दोन्ही कोडचे आपण ॲडिशन करून थर्ड बिट कोडवर्ड काय करतो, जनरेट करतो म्हणून. आणि त्याचं स्ट्रक्चर. ठीक आहे. याला नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा हॅमिंग कोड. हॅमिंग कोड. आता हॅमिंग कोड काय, इट इज नथिंग बट अ लिनियर ब्लॉक कोड. हा लिनियर ब्लॉक कोडचा, आता यापुढं जे पण येईल तर लिनियर ब्लॉक कोडशीच रिलेटेड असतात ते. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एरर करस्पॉन्डिंग कोड. तर बघा, यामध्ये हॅमिंग कोडमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्या गरजेच्या रिक्वायरमेंट आहे म्हणजे लिनियर ब्लॉक कोडसाठी, तर त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन यामध्ये मिळते. ब्लॉक लेंथ किती पाहिजे, n इज इक्वल्स टू 2^m-1. दिस इज कॉन्स्टंट. देन नंबर ऑफ मेसेज बिट किती लागतात त्याचा सुद्धा आपल्याला यामध्ये k इज इक्वल्स टू 2^m-m-1. देन नंबर ऑफ पॅरिटी बिट किती लागतात, तर n-k इज इक्वल्स टू m और m इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 3. ओके. देन नंतर आपल्याला मिनिमम डिस्टन्स किती लागतं, मिनिमम डिस्टन्स इज रिक्वायर्ड डी मीन. आठवतंय का, डी मीन इज इक्वल्स टू 3. हे सगळ्या डेफिनेशन आपण बघितल्या ऑलरेडी. त्यानंतर इफिशियन्सी, इफिशियन्सी किती लागते याला, तर के अपॉन एनच्या स्वरूपात लागते. ठीक आहे. के बाय एनच्या स्वरूपात असते. तर आपल्याला केची व्हॅल्यू माहिती आहे बघा, काय आहे केची व्हॅल्यू, 2^m-m-1 डिवायडेड बाय, आणि एनची व्हॅल्यू किती आहे, 2^m-1. आता बघा, हे जर आपण एकत्र जर केले तर
तर याला रिप्रेझेंटेशन बघा कसं केलं याचं, 2^(m−1 - m) डिवाइड बाय 2^(m−1). याचा डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर किती मिळणार, 2^(m−1 2^(m−1 -m डिवाइडेड बाय 2^(m−1). तर हे किती येणार, 1 -m 2^(m−1). This is what your efficiency. Okay, after the efficiency we see some, that is error detection and correction capability of a Hamming code. Okay, so या पॉइंटला सुद्धा आपण इथं कन्सिडर करू शकतो, एरर डिटेक्शन अँड करेक्शन टेक्निक किंवा कॅपॅबिलिटीज ऑफ हॅमिंग कोड. ठीक आहे, सो कुठल्या प्रकारचे कॅपेबिलिटीज लागतात आपल्याकडे बघा, डी मिनिमम डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, 3, बरोबर. आता महत्त्वाचं की मिनिमम एरर किती याच्यामध्ये आपल्याला डिटेक्ट करायचे, तर मिनिमम एरर ऑफ डिटेक्टेड पर वर्ड इज अ 2. म्हणजेच काय झालं, डी मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू s+1, बरोबर. मग डी मीन किती आहे, 3, देन s+1. आठवतं का, हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले ऑलरेडी. ठीक आहे, देन सेकंड आपण कन्सिडर करू शकतो की नंबर ऑफ एरर किती करेक्ट केले, याने पहिले डिटेक्ट केले, आता इथं काय करायचे, करेक्टेड पर वर्ड. तर पर वर्ड मध्ये आपण किती करू शकतो डिटेक्ट, दॅट इज 1. सो डी मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 2m+1. मला वाटतं हे टी ने रिप्रेझेंट केलं होतं, बरोबर ना. टी आणि यस हा पॅटर्न लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट युअर एरर डिटेक्शन अँड करेक्शन. तर डिटेक्ट किती पहिले, म्हणजे मिनिमम डिस्टन्स 3 होतं, तर डिटेक्टेड डिटेक्ट किती केले 2, आणि करेक्ट किती केले यांनी, एरर 1. ठीक आहे, सो 1:2 हा रॅशो इथं काय होतो, मेंटेन होतो, राईट. सो यामध्ये आपण हॅमिंग कोड, त्याच्यामध्ये काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात, ब्लॉक लेन, नंबर ऑफ मेसेज बीट, नंबर ऑफ पॅरिटी बीट, मिनिमम डिस्टन्स, इफिशियन्सी, याचे आपण काही टर्म्स बघितला. आणि नंतर एरर डिटेक्शन अँड करेक्शन कॅपेबिलिटी ऑफ हॅमिंग कोड ही कशी असते. ठीक आहे, तर हे आपण प्रिव्हियस टर्मचाच उपयोग करून फाइंड केलं, राईट. तर आपल्याला आता नेक्स्ट बघायचं हॅमिंग कोडवर्ड स्ट्रक्चर, याचं स्ट्रक्चर कसं असतं. कोडवर्ड स्ट्रक्चर, पॉइंट्स जास्त होत आहे यामध्ये आता, म्हणजे छोटे छोटे पॉईंट जे आहे यांची संख्या जास्त आहे. बघा आता हॅमिंग कोडवर्ड स्ट्रक्चर हे ॲक्च्युली लिनियर ब्लॉक कोडचाच प्रकार आहे, राईट. इट इज अ लिनियर ब्लॉक कोड नेम आफ्टर व्हॉट, इन्व्हेंटर, राईट. इन्व्हेंटर नंतर तो बदलला. देन इट इज अ एरर करेक्टिंग कोड. थर्ड, यामध्ये आपण 7 बिट हे हॅमिंग कोड म्हणून वापरतो. आता हे यामध्ये लक्ष द्या, हे कामाचं आहे. देन बट कन्सेप्टच्युअली आपण 7 बिट पेक्षा या नंबर ऑफ बिट पर्यंत कन्सिडर करू शकतो. तर कसं बघा, आपल्याकडे काय आता कोडवर्ड दिलेला आहे हॅमिंग कोड म्हणून आपण त्याला, याला आपण म्हणतो P1, याला P2, देन D3, P4, D5, D6 आणि D7. आता तू म्हणशांसाठी तर PD हे कसं काय आलं. ठीक आहे, एक मिनटं जरा, याला 7 बिट हॅमिंग कोड. ठीक आहे, आता बघा हे किती बिट झालं, 7 बिटसाठी, आणि याला आता 15 बिट पर्यंत लिहू शकतो आपण, बरोबर. हा P1, हा झाला P2, हा D3, देन हा P4, देन D5, D6, लक्ष द्यायचं, D7, देन P8, देन
D9, D10, D11 अप टू डी कितपर्यंत नेणार, D15 पर्यंत. समजते. जर तुम्ही म्हणशाल सर इथं 8लाच घेतलं तुम्ही, नंतर 4थलाच घेतलं, P2ला घेतलं आणि P1ला, ह्या तीनच कंडिशनला 1, 2, 4 आणि 8 या कंडिशनला P घेतलं तर P इज नथिंग बट व्हॉट, पायरिटी बिट असतं. ठीक आहे. आणि D स्टँड फॉर दॅट इज अ डाटा बिट. ॲक्च्युली याचा काय एक फॉर्म्युला आहे. आता 2n बिटपर्यंत आपण घेऊ शकतो. आता तुम्ही लक्षात घ्या 2 ही जर पोझिशन आपण घेतली तर किती असता, 2 इज 1. बरोबर. 2च्या डोक्यावर जर आपण 2चा स्क्वेअर केला, राईट, सो हा किती यायला पाहिजे, दॅट इज अ 4. 2चा क्यूब म्हणजे 2 जर घेतला तुम्ही इथं तर 2 येणार, 2 4 याचा 8, राईट. नंतर 8 नंतर किती येणार, 2 म्हणजे 16. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला हे कंटेंट येईल 1 2 4 8 16 आलं लक्षात. तर हे 7 बिट आहे म्हणून आपण 7 बिट पर्यंत इथपर्यंत घेतोय 1 2 4 8. तर ह्याप्रमाणे आपण हे पायरिटी बिट असतं. काय असतं, पायरिटी बिट. तर हे लक्षात असू द्या. हे यामध्ये तेच केलेलं आहे 1 2 4 आणि पुढं तर ते ज्यावेळेस येईल पुढं तर त्यावेळेस 8 बिटला डेटा तो वापरता येईल. ठीक आहे. सो तर याला मिनिमम डिस्टन्स पायरिटी कशी लिहिली जाते बघा. सो मिनिमम डिस्टन्स पायरिटी, how it is written as, so number of in function bit and second is parity bit. ठीक आहे. तर बघा 2 to 4 ही नंबर ऑफ फंक्शन आहे. त्यानंतर 5 to 11, then 12 to 16, then 26, then 27 to 57 and 58 to 120. आता याला लक्षात ठेवण्यासाठी बघा तुम्ही काय करताय, यामध्ये 2चा स्क्वेअर केला डायरेक्टली किंवा 2 into 2 हा तुमचा 4 होईल. बरोबर. तर यामध्ये 5 दुने 10, 10 आणि 1 11, एक ॲड केला. ठीक आहे. यामध्ये 12 दुने 24, 24 प्लस 2 म्हणजे 26 झाले. त्यानंतर 27 दुने 54, 54 अधिक 3 म्हणजे 53. ठीक आहे. नंतर 28 दुने दॅट इज 116, 116 अधिक 4 दॅट इज 120 म्हणजे +1 +2 +3 +4 असे हे कंटेंट असतील. लक्षात ठेवण्यासाठी पायरिटी बिट 3 4 5 6 आणि 7 हे लक्षात घ्या. समजतंय. तर हे एक प्रकारे आपण मिनिमम डिस्टन्स पायरिटी चेक करतो. नंतर येतं बघा डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ पायरिटी. ह्या सुद्धा आपल्याला लर्न करून ठेवावं लागतं. सो ते आपण बघूया. याला नोट करून घ्या. यामध्ये आपण हॅमिंग कोड स्ट्रक्चर बघतोय 7 बिट आणि ते ॲक्च्युअल n बिट पर्यंत लिहू शकतो आपण. त्यामध्ये आपण पायरिटी बिट 1 3 1 2 4 8 16 हे नॉर्मली 16 बिटसाठी घेतो आणि त्याचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे. आता आपल्याला डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ पायरिटी हे सुद्धा बघायचं. सो द डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ पायरिटी याला तुम्हाला लर्न करून ठेवावं लागणार, कारण हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करताना याचा उपयोग होतो. बघा डिसाइडिंग व्हॅल्यू पायरिटी आपण जर बघितलं P1 P2 P3 अँड P4 तर बघा बिट टू बी डिटेक्टेड महत्वाचं 8 बिट पर्यंतच तुम्ही लक्षात ठेवा. सो कुठले कुठले बघा, फर्स्ट मध्ये 1 3 5 7 देन 9 11 13 अँड 15 एवढे तरी लर्न पाहिजे. ठीक आहे. P2 मध्ये 2 3 6 7 10 11 14 15 हे प्रत्येकासाठी वेगवेगळे. ठीक आहे. हे डिसाईड करण्यात आलं आहे. P3 मध्ये 4 5 6 7 12 13 14 15 यामध्ये यांनी कशा प्रकारे लॉजिक लावलं आहे तुम्ही ते तुम्हाला जसं लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याला लॉजिक लावू शकता. देन
8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. बघा 1 2 देन 2 च्या नंतर डायरेक्ट 4 आणि 4 च्या नंतर 8 हे लक्षात आलं असेल तुम्हाला, बरोबर. नंतर यामध्ये काय मध्ये 3 कॉमन, यामध्ये 3 नाही आहे. तर ह्या प्रकारे सुरुवातच जर तुमची जर 4 न होत असेल तर त्यामध्ये 3 येणारच नाही, राईट. तर ही एक काय डिसाइडिंग व्हॅल्यू ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. का? कारण डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ पॅरिटी फॉर 7 बिट हे आपल्याला जर बघायचं असेल तर यामध्ये आपण आता एक स्ट्रक्चर बघितलं होतं बघा. याला P1 म्हटलं होतं, याला P2, then this is D3, P4, not a D4, it's a D5, D6, and this is a D7. So the selection of P1, तर यामध्ये आपण असं सांगू शकतो की P1 is 0 or 1. तो काही असेल. द एस्टॅब्लिश व्हॉट इवन पॅरिटी. सो इवन पॅरिटीसाठी आपल्याला ओव्हर अ बीट किती कन्सिडर करावं लागतात इवन पॅरिटीसाठी? 1 साठी 1, 3, 5 आणि 7. ठीक आहे. हे आपण आता याच्यावरूनच घेणार ना, कारण हा 8 बीट 7 बीटचा डेटा आहे, तर आपण याच्या इथपर्यंतच कंटेंट कन्सिडर करणार. ठीक आहे. सो सिलेक्शन ऑफ P2, मग सिलेक्शन ऑफ P2 साठी किती व्हॅल्यू आहे? 2, 3, 6, 7. देन सिलेक्शन ऑफ P3 सेम पद्धतीने 4, 5, 6, 7. आणि आफ्टर दॅट P4, देन 8. 8च्या पुढे येणारच नाही, हे P3 P4 येणारच नाही, कारण 8च्या पुढे आपल्याला व्हॅल्यूज नाही. ओके. आणि यावर काय दिलेलं आहे त्यांनी? न्यूमरिकल दिलेलं आहे. तर आपण ते न्यूमरिकल बघूया. याला नोट करून घ्या पहिले. बघा यामध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे. 1011 is a transmitted and construct the parity 7-bit Hamming code for this data. बघा हा 7 बिट साठी आपल्याला डेटा माहिती आहे आपल्याला. ते यामध्ये बघा काय 1011 1011, राईट. तर आपल्याला याला पॅरिटीसाठी पद्धतीने आपण याला मेंटेन करणार. सो P1, P2, D3. आता हे इवन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी या पद्धतीने याला आपण मांडून घेणार. 1011. सो 1011 तर P4 मध्ये इज टू बी व्हॉट डिसाइडेड, म्हणजे हॅमिंग कोड फॉर्मॅटमध्ये आपल्याला गिवन वर्ड जो दिला आहे 1011 मध्ये, तर P मध्ये आपण कुठलाच कंटेंट ॲड केलेला नाही. ओके. सो फर्स्ट आपल्याला काय सांगितलं यांनी की P1 सिलेक्शन ऑफ P1 साठी आपण काय कन्सिडर करतो? 1, 3, 5, 7. बरोबर. 1, 3, 5, 7. मग आता 1 मध्ये व्हॅल्यू टाकणार, एक 3 मध्ये टाकणार, नंतर 5 मध्ये टाकणार आणि देन 7 मध्ये टाकणार, राईट. आणि बाकी राहिलेला कुठे आहे आपला हा पॉईंट? दॅट इज हा 0. बरोबर. म्हणजे हे जे आपलं मेन इक्वेशन आहे, राईट, या मेन इक्वेशनला आपण आता काय करतोय? हे कन्वर्ट करत चाललोय. डिसाइडेड P2. मग P2 मध्ये फक्त काय करणार? जिथं P2 मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? 2, 3, 6. मग 2 इथं एक आहे, नंतर 3, देन 6 अँड आफ्टर दॅट 7. बरोबर. मग आपल्याला इवन पॅरिटीनुसार आपल्याला हे चेक करत चालावं लागणार. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने आपल्याला P3 साठी आणि P3 साठीच फक्त, कारण P4 साठी आपल्याला जास्त वेळ लागते ना. P4 साठी आहे 4, 5, 6, 7. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण इथं दिलेलं आहे बघा. ओके. 3 ने दिला, त्यांनी डायरेक्ट 4 घेतलेला आहे. P1, P2 आणि P4, P3 नाही आहे. ओके. आपण P3 कन्सिडर करत होतो, तर P4 डायरेक्ट कन्सिडर केलेलं आहे, P3 नाही. ओके. तर ह्याप्रमाणे हे इथं इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे बघा. देन यामध्येच थोडंसं ॲडिशन दिलेलं आहे बघा की डिटेक्शन अँड करेक्शन ऑफ एरर. तर डिटेक्शन अँड करेक्शन ऑफ एरर म्हणजे काय? की तुम्ही आता हे बीट काय केले, हे तुमची इवन पॅरिटी आलेली, बरोबर. हे ऑल 4 bits are grouped to mention above passes the parity. बघा
हे जे 4 बिट आहे ग्रुपमध्ये केलेले, याच्यामध्ये जर इवन पॅरिटी हे रिसिव्हरला करेक्टेड फॉर्ममध्ये जर मिळत असेल, राईट, तर यामध्ये कुठल्याच प्रकारचा एरर नाही. जर यामध्ये कुठल्या प्रकारचं जर सिम्पली इट इज अ नॉट इवन मीन्स दॅट इज इट इज अ ऑड, म्हणजे हे पहिल्या कंडिशनला इवन पॅरिटी आहे आणि याला दुसऱ्या कंडिशनला ऑड पॅरिटी, तर ऑड पॅरिटीमध्ये एरर काय होईल, चेक होईल, बरोबर. आणि हीच प्रोसेस यांनी हे इक्वेशन सॉल्व करताना वापरलेली, एरर आहे की नाही म्हणून. ठीक आहे, सो हे इक्वेशन सेमच आहे पहिल्यासारखे, फक्त याच्यामध्ये यांनी एरर आहे की नाही या पद्धतीमध्ये चेक करत गेलेले. ठीक आहे, सो हे इक्वेशन ईच अँड एव्हरी इक्वेशन तुम्ही सॉल्व करून बघा आणि यामध्ये एरर बिट हे कसे चेक केले जात आहे तर हे सुद्धा फाइंड करायचं आहे, राईट. सो हा एक तुम्हाला 7 बिटचा हॅमिंग कोड रिसिव्ह सिग्नल दिले, राईट. याच्यामध्ये इवन पॅरिटी स्टेट वेदर द रेकॉर्ड कोड वर्ड इज करेक्टेड ऑर रॉंग, हे तुम्हाला दिले बघा 101010101 दॅट इज 7 बिट हॅमिंग कोड आहे. त्यानंतर इवन पॅरिटी आपल्याला मध्ये सिलेक्ट 1 मध्ये काय असतं, दॅट इज 1357 1357. आता बघा यामध्ये P4 जो आहे हा एरर एक्झिस्ट होते बघा, ऑड पॅरिटी येते 1101, बरोबर. तर इथं यायला किती पाहिजे, इथं दॅट इज ही ऑड पॅरिटी असल्यामुळे यामध्ये एरर एक्झिस्ट झालं, म्हणजे P4 हा 1 दाखवतोय, तर इट इज अ फोर्थ पोझिशन ऑफ एरर कोड, तर हा फोर्थ पोझिशनला एरर आहे आपण असं समजू. दुसरं बघा 2367, हे तुम्हाला लर्न असतं त्यामुळेच तुम्ही हे फाइंड करू शकता डायरेक्टली. सो 2 मध्ये किती आहे, 1001, 1001 मध्ये म्हटलं तर सारख्या स्वरूपात आहे, 11 म्हणजे 0 आणि 00 अगेन 0, सो नो एरर. त्याच पद्धतीने 1357 मध्ये 3 1 आले म्हणजेच काय झाली, तुमची इवन ऑड पॅरिटी झाली, तर हे अशा प्रकारे एरर काय करायचे तुम्हाला चेक करायचे. ठीक आहे, सो एरर जिथं आहे ते तुम्हाला एका ठिकाणी लिहायचे आणि ते करेक्ट करताना त्याला इनकरेक्टचं काय करणार, 0 तिथं पुट करणार. ओके, सो दिस इज व्हॉट. यांच्यामध्ये कॉमन पॉईंट कुठं येतो येतो तो चेक करायचा आहे, तेवढा पॉईंट चेक झाला म्हणजेच तो तुमचा एरर होईल. ठीक आहे, सो हे प्रॉब्लेम सॉल्व करा. विल स्टॉप हिअर. थँक्यू.